नमस्कार. NSP न्यूज सक्सेस पालघर. भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी वाड्यात एल्गार, तहसीलदारांच्या दालनात कंपनीला खडेबोल, कामगारांना दिलासा. वाडा 8 जून. भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या मागणीनुसार आज वाडा तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या दालनात वाडा तालुक्यातील खुपरी येथील विमल लॉजिस्टिक कंपनी आणि संबंधित कंत्राटदारांमार्फत स्थानिक भूमिपुत्र कामगारांवर होत असलेल्या कथित अन्यायाबाबत संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक मराठी कामगारांना कामावरून कमी करून त्यांच्या जागी परप्रांतीय कामगारांची भरती केली जात असल्याचा गंभीर मुद्दा संघटनेने उपस्थित केला होता. भूमिपुत्र एल्गार संघटनेने तहसील प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनात स्थानिक कामगारांचे शोषण, बेकायदेशीर टर्मिनेशन, PF ESI सारख्या मूलभूत हक्कांबाबतच्या तक्रारी तसेच रोजगार हिरावून घेण्याच्या प्रकारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. या निवेदनाची दखल घेत तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी तातडीने बैठक आयोजित केली. या तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सहाय्यक कामगार अधिकारी तेजस अवताडे, भूमिपुत्र एल्गार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पवार, कार्याध्यक्ष सुनील लोणे, सरचिटणीस नवनाथ भोये, कार्यकारिणी सदस्य विजय राऊत, मिलिंद धुळे, सरिता जाधव, प्रमिला तरसे यांच्यासह कंपनी व कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. आज विमल लॉजिस्टिक नावाची जी खुपरी येथील कंपनी आहे, या कंपनी संदर्भात आम्ही तहसीलदार महोदयांना पत्र दिलं होतं. वाड्याच्या या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठी आणि स्थानिक भूमिपुत्र कामगारांवर कसा अन्याय होतो, त्यांना जाणीवपूर्वक कसं काढून टाकलं जातं, याचा पूर्ण लेखाजोखा आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना वाड्याच्या दिलेलं होतं. तहसीलदार साहेबांनी याची दखल घेत तातडीने याबाबत आज विमल लॉजिस्टिक कंपनी इथले असलेला ठेकेदार स्नेहा एंटरप्राइजेस आणि कामगार प्रतिनिधी आणि आमची बैठक आयोजित केली होती. मी तहसीलदारांचा आभार मानेन की त्यांनी खूप चांगली चर्चा आणि दीर्घ वेळ या विषयावर दिला आणि कंपनीच्या त्या माणसांना आणि ठेकेदारांना स्पष्ट खडसावून सांगितलं की शासनाच्या धोरणाप्रमाणे प्रत्येक उद्योगांमध्ये 80% स्थानिक कामगार असले पाहिजे, त्यामुळे कोणत्याही कामगाराचा अन्याय सहन करणार नाही. आज येथील कल्पेश रिकामे नावाच्या पोराचं बेकायदेशीर टर्मिनेशन केलं होतं, ते रद्द करण्याची आमची मागणी होती. साहेबांनी आम्हाला सांगितलं की ते 2 दिवसामध्ये रद्द करण्याबाबतचा ते आदेश काढतील, त्याला कामावर कंटिन्यू केलं जाईल. कुठल्याही प्रकारे जाणीवपूर्वक इथल्या भूमिपुत्रांना, इथल्या मराठी कामगारांना, स्थानिकांना कामावर काढून कोणत्याही प्रकारे आवाज उठवत नसल्यामुळे त्या परप्रांतीय कामगारांना आणून बसवायचं, अशा पद्धतीचा इथल्या कंपन्यांचा अजेंडा आहे, तो खपवून घेणार नाही. आम्हाला कंपनीच्या गेटवर येऊन बोर्ड लावून युनियनबाजी करायची नाही. भूमिपुत्र एल्गार संघटना ही इथल्या कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढते, युनियनबाजी करण्यासाठी लढत नाही. आम्ही युनियन न लावता इथल्या कामगारांसाठी टोकाचा लढा देऊ. विमल लॉजिस्टिकला आज आम्ही इशारा दिलाय की आता यापुढे, आतापर्यंत तुम्ही मस्ती केली आणि कामगारांना जाणीवपूर्वक काढून टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्यांचं शोषण करण्याचा प्रयत्न केला. यापुढे असं शोषण तुमच्याकडनं किंवा वाड्यामधल्या कोणत्याही कंपनीकडनं सहन करणार नाही, असा इशारा आज आम्ही दिला आहे. तहसीलदार महोदयांनी आणि कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी खूप चांगली भूमिका घेतली. येत्या काळामध्ये जर अशा प्रकारचा अन्याय कुठे झाला तर भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या वतीने मी इशारा देतो की आता आम्ही गप्प बसणार नाही. या वाड्यामध्ये जे उद्योग आलेत ते उद्योग फक्त भांडवलदारांचं भलं करण्यासाठी आले नाही, तर इथल्या स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे. इथल्या स्थानिक भूमिपुत्र तरुणांना त्यांच्या हक्काचा रोजगार मिळाला पाहिजे. इथल्या स्थानिक भागाचा विकास झाला पाहिजे, म्हणून हे रोजगार आलेत, म्हणून हे उद्योग आलेत. उद्योगांनी कोट्यावधीच्या शासकीय सवलती लाटल्यात, सबसिडी लाटल्यात आणि फक्त कंपन्या थाटून बसून परप्रांतीय कामगार आमच्या उरावर आणून बसवायचे, हे आता यापुढे वाड्यात चालून देणार नाही, हा इशारा आम्ही देतो. धन्यवाद.